गणपत सनस स्पोर्ट्सचे सर्वा यांच्या माध्यमातून मात्र हे स्पॉन्सर करण्यात आलंय आणि सतीश सनस पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सामनावीरचा किताब पटकावत असताना मात्र पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहायला गेलं तर मागील मॅच भरपूर चुरशीची राहिली आणि या मॅच मध्ये भरपूर सारं घडलं गेलं. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बघा दोस्ती 11 32 शिराळा. बत्तीस शिराळा दोस्ती 11 टीम. अतिरिक्त खेळाडू तुमचा आलेला नाहीये. आता पहिला वर कोणी मारला तो इकडे या की यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू मात्र पाहायला मिळतोय आणि बीट केले पूर्णपणे. खूप चांगला बॉल. पहिल्या बॉलवरती सिंगल. हा बॉल डॉट. हाई बॉल्स तोच टप्पा तीच लाईन आणि लेंथ मात्र हाताळली गेली आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहायला गेलं तर प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन त्यांच्या विरोधामध्ये दोस्ती 11 32 शिराळा. पुढचा बॉल प्रकाशचा पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न. बीट केलाय. हाई बॉल टॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली आहे अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. जबरदस्त दोन तुल्यबळ संघातली लढत आपण बघतोय. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 तिसऱ्या पर्वामध्ये समोर मारलाय. खेचून मारलाय. स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. षटकार. 3 चेंडू वेट केले आणि त्यानंतर मात्र षटकाराची मोहर चढवली आहे. 6 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. षटकार येतोय. चांगलं टायमिंग तिथे पाहायला मिळालं आणि क्लास पाहायला मिळाला. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 पर्व क्रमांक 3. 10 असोसिएशन टीमचा सहभाग आणि आजचा पहिला दिवस. भरपूर घडामोडी घडल्या गेल्यात. चुरशीच्या मॅचेस. प्रत्येक मॅच ही भरपूर महत्वपूर्ण राहिली आहे. अकूट टप्प्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय. तिथे आपण पाहायला गेलं तर मिडॉन तैनात होता आणि चांगला स्टॉप तिथे केलाय. या बॉलवरती फक्त सिंगल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 8. या धावसंख्येवरती मात्र धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. सिंगल आली आहे. शेवटच्या बॉलवरती 8 धावा. टॉस जिथे जिंकला होता अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन या टीमने आणि ती फिल्डिंगचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे दोस्ती 11 32 शिराळा संघाला बॅटिंग साठी. चुरशीची मॅच आहे. महत्वपूर्ण सामने. आता फक्त राहिलेत त्यातला हा देखील महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल किरण लटकेचा. मागील मॅच मध्ये स्लॉगिंग षटक त्याने हाताळलं होतं. जबरदस्त सकाळपासून गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. चांगला खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून आपण करत असताना त्याला पाहिलंय. हाई बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केलाय परंतु थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित केला गेलाय.
बॅटची गडा, चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये, एक धाव. अगोटोप्याचा बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न, दिशा दिली आहे. सिंगल फक्त येत असताना मात्र पाहायला मिळते. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. ऊन देखील आहे, पाऊस देखील आहे आणि मनाला आनंद देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्यात सुरू असलेला सामना शाहूवाडी आणि बत्तीस शिराळा. परत एक वेळा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न, कुठली धाव नाहीये. सुरुवात चांगली केली आहे अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. फक्त आपण पाहिलं तर मागील षटकामध्ये तो षटकार आला होता, त्यानंतर चांगलं रोखण्याचा प्रयत्न, परंतु खूप वेळ वाट पाहिली आणि आता या बॉलवरती मात्र वाट लावली आहे. 6 धावा येत असताना बॉल सीमा पार, इनसाइड आउट थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला मात्र ठोकलाय षटकार. सतरा धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल, याही बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल हवेत आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन माने, माने या ना माने, त्याच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त हाय आणि हँडसम षटकार. दोस्ती 11 32 शिराळा टीम बॅटिंग करते आणि डीजे मास्टरने देखील नागपंचमीचं गाणं लावलं. एक वेगळं नातं आहे. 32 शिराळा म्हटलं की नागपंचमी आणि नाद निराळा 32 शिराळा हा तालुका म्हणून ओळखला जातो. लवकरच नागपंचमी येते. दीपक सराटी पुढचा बॉल, विकास मिडल ओव्हर मध्ये आपण पूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अगदी गोशंकी क्षेत्रामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. हॅमर केलं गेलं. अगदी आपण पाहायला गेलं तर बॉल गोशंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगल त्या ठिकाणी येत असताना मात्र पाहायला मिळते. परत एक वेळा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग झालं नाहीये. बॉल अगदी गोशंकी क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा जात असताना मात्र पाहायला मिळतोय. 2 मोठे फटके आले, परंतु त्यानंतर विकास आला आणि पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती त्याने रिलीज केलेत. टीमची धावसंख्या 25 या धावसंख्येवरती धावफलक पत्र जाऊन पोहोचलंय. टायमिंग चांगलं पाहायला मिळतंय आणि तेवढीच चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. हाई बॉल, वेगाने टाकलेला चेंडू आणि त्याच वेगाने मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न, फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर तैनात आहे. ते फक्त सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक सचिन माने यांच्याकडे मात्र असेल. चांगल्या फॉर्म मध्ये आपण जर पाहायला गेलं तर
टेनिस संगम गाजवला होता. रब्बर हंगामामध्ये देखील चांगली कामगिरी करत असताना मात्र सचिन माने यांना मात्र आपण बघतोय सध्याचा फॉर्म जर पाहायला गेला तर भरपूर चर्चेत असणारा बॅट्समन सचिन माने अतिरिक्त उसळी घेतली आहे. भरपूर हाईट फॅक्टर पाहायला मिळाला या बॉलवरती. वाईट +1 2 धाबा. 28 धाबा धावफलकावरती लागलाय. टीमचा स्कोर आपण बघतोय. पाठीमागे हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट पिच चेंडू आणि तिथे हुक केलाय. जास्त काही मिळणार नाही. फक्त सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. एकच धाव आली आहे. परत एक वेळा हा बॉल खराब हाताळलाय. नो बॉल. आफ्टर बॉल परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतात. आणि 3 षटक समाप्त झाले. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली दोस्ती 11 संघ 31 या धावसंख्येवरती. चला अंपायरला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करूया कारण बघा आजचा लॉट्स आपल्याला क्लिअर करायचा आहे. त्यामुळे थोडस आपण देखील घाई करूयात. अजून 2 मॅचेस बाकी आहेत आपल्याला त्या कव्हर करायच्या आहेत आणि सेमीफायनल आजच होईल याची संपूर्ण टीमने दक्षता घ्यायची आहे. फुलटॉस बॉल होता. तिथे आपण पाहायला गेलं तर मिडॉनला बीट करून मात्र बॉल अगदी मिड विकेट झोन मध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मात्र सुरू आहे आणि 2 धाबा इथे कंप्लीट होत असताना मात्र तिसऱ्या धाबेचा मात्र प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात बॅटर आउट होत असताना मात्र पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्या धाव घेत असताना मात्र बॅटर आउट होतोय. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज आणि आकडे तज्ञ म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो आज संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे भारतभर ज्यांचा आवाज अनेक स्पर्धेमध्ये आपण ऐकलात. नुकतीच झालेल्या सातारा प्रीमियर लीग मध्ये आज ज्या आवाजाची भुरळ संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली. आमचे मार्गदर्शक आकडे तज्ञ पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज आमच्या हक्काचा आवाज अर्थातच आमचे मार्गदर्शक निलेशजी मर्डेकर सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. फुल टॉस बॉल ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगला स्टॉप केलाय. फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते आणि या बॉलवरती मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चला नो साठी बीमर चेक करायचं आहे.
हॅलो चेक. येस, पंचांनी चेक केलाय आणि हा नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. बीमर घोषित केलाय, म्हणजे पुढील बॉल वरती मात्र फ्री हिट असेल. फक्त नो बॉल आहे ना. नो बॉल +2, टोटल 3 धावा. यावेळेस आपण पहा, अगदी वेग आणि वेगावरती स्वार होणार हा गोलंदाज, ज्या वेगाने टाकला त्याच वेगाने मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. फ्रीटचा बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये. पुढचा बॉल, पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल. यावेळेस टप्पा थोडासा पुढे ठेवला होता. बीट केलं जात आहे पूर्णपणे सचिन माने यांना. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय, कट केलाय बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहे आणि आपण जर पाहिलं गेलं तर सिंगल या बॉलवरती येत असताना मात्र पाहायला मिळते. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आणखीन एक गोड आवाज. आज महाराष्ट्रामध्ये याही आवाजाची भुरळ नक्कीच आहे. अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये समुद्रवाणी ज्यांच्या वाणीतून आपण ऐकतो, मोठमोठ्या स्पर्धा ज्यांच्या वाणीतून कव्हर केल्या जातात, आमचे समालोचक मित्र अर्थातच संतोषी देसाई सर हे देखील या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. हाई बॉल चांगल्या टप्प्यावरती बीट केलंय. शेवटचा बॉल आलाय, डॉट ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 39 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे आणि इनिंगची होते पूर्णपणे समाप्ती. 39 झाले. 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. 11 पॅन्थर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये रुद्र 11 ही शेवटची मॅच. आणि त्यानंतर मात्र कशा पद्धतीने मॅचेस होतील हे, कारण ज्या टीमचे पॉइंट सेम झालेत, ही शेवटची मॅच झाल्यानंतर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. चला, शेवटची मॅच लॉर्ड्स मधली 11 पॅन्थर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये रुद्र 11. म्हणजे एका बाजूला सह्याद्री क्रिकेट असोसिएशन, दुसऱ्या बाजूला वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशन. दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे. एका बाजूला धर्मा पवार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं अमित वरे बॉन्ड. दोन्ही कॅप्टन आपण या. जिथे आपण पाहायला गेलं तर 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. चला, थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. 32 शिराळा टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि धर्मादादा आणि त्याचबरोबर अमित दादा विनंती करेन की आपण या. टॉस घेऊयात. नेक्स्ट मॅचचा आहे. इनिंग ब्रेक झालाय आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं भरपूर महत्वाचं आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की लॉर्ड्स मधली शेवटची मॅच आहे. सन्माननीय आदरणीय तानाजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेणार आहोत. 11 पॅन्थर टीम कॅप्टन धर्मा पवार यांना मी विनंती करेन की आपण या. बघा, समोरच्या टीमचे कॅप्टन आलेत. टॉस देखील होणं महत्वाचं आहे इनिंग ब्रेकमध्ये. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण लगेच या. मॅच सुरू होण्यापूर्वी टॉस कुठेतरी होणं महत्वाचं आहे.
हॅलो चेक हॅलो. येस शेवटची मॅच आपण टॉस करतोय. 11 पॅन्थर्स टीमचे कॅप्टन कॉल करतील. हेड इज अ कॉल. इट्स अ टेल आला. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल सांगतो ना. लगेच सांगा कारण मॅच चालू झाले. येस ठीक आहे. थँक्यू. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. गो टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने वळूयात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धाकडे वळूयात. पहिला बॉल विकाससाठी पहिला चेंडू अतिरिक्त उसळी घेतली आहे. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात मात्र केली आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतोय. हाई बॉल आपटलाय. आपटीबार पाहायला मिळाला. नो बॉल आणि प्लस 1 धाव. आज भरपूर बाउन्सर मात्र पाहायला मिळाले सकाळच्या सत्रापासून. अंदाज खेळपट्टीचा समजत नाहीये आणि मागील सामना याचमुळे हरला होता आणि सतीश सनस यांनी मात्र ते षटकार ठोकले होते. त्या अतिरिक्त धावा त्यांच्या टीमला मात्र मिळाल्या आणि त्याचमुळे तो सामना त्यांनी जिंकला. मोठ्या पटकासाठी जाण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. हा बॉल डॉट बॉल. हो हो क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त. काठी काढलीये. दांडी गुल केलीये. काय बॉल हाताळलाय. जबरदस्त गोलंदाजी. ओमकारच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले. येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. कॅप्टन आहेत टीमचे. आलेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीट केलंय. मागील बॉल आपण पाहायला गेला तर आखू टप्प्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग झाला नाही. बरोबर तो यशांवरती धडकलाय. हाई बॉल थोडासा टप्पा पुढे ठेवला होता. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. तिथे आपण पाहायला गेलं तर मिड ऑन तैनात आहे. सिंगल प्राप्त होईल. या बॉलवरती एक धाव नक्की झाली आहे आणि ती धाव मात्र धावफलकावरती ऍड होईल. टीमची धावसंख्या 4 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोस्ती 11 संघाने टार्गेट सेट केलंय 40 धावांचं. हाई बॉल पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. नो बॉलचा इशारा. नो +1. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न. फटका फसलाय परंतु बॉल अगदी गोशांगी क्षेत्रामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच येईल. शेवटच्या बॉलवरती सिंगल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवरती. 18 बॉल 32 धावांची गरज आहे. 50-50 सामना सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय.
18 बॉल मध्ये 33 करायचे आहेत. हाही बॉल आपटलाय. अतिरिक्त उसळी घेतली आहे याही बॉल वरती आपण जर पाहिलं आणि विकेट आपण पाहिली गेली तर अंदाज भेटत नाहीये गोलंदाजाला. वाईट +1. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. हलकासा बाटला ब्रश झालाय. सिंगल. ऑन साइडला फ्लिप करण्याचा प्रयत्न. फक्त एकच धाव. सिंगल डबलने मात्र काम सुरू आहे. मोठा फटका कुठला येत नाहीये. सिंगल डबलने मात्र काम सुरू असताना मात्र पाहायला मिळतंय. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर ओमकार आणि अजयने. परत एक वेळ आपण पाहायला गेलं तर हाफ ट्रॅकर बॉल. परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली या बॉल वरती. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली होती परंतु मागील तिन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती त्यांनी टाकलेत. शॉर्ट बॉल. शॉर्ट पिच चेंडू. त्याला पुल केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुल सक्सेसफुल. 6 धावा. षटकार. परत एक वेळा सलगचा दुसरा स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. 6 धावा. षटकार. हाही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. आणखीन एक येतोय. विकास पाठमधून चौकार. अमर मराठे गोलंदाजी मार्क वरती मात्र पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल. पुल केलाय. बॉलला पाठवलंय. डी मार्टच्या दिशेने ठोकलाय. षटकार. 6 धावा.
यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय, मनगटाचा चांगला वापर केलाय, एकच धाव सिंगल. संदीप वलांगडे स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला मिळतोय. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 35. सोडून दिलाय, ओळखलं पारखलं. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट +1. चला विनंती करेन रुद्र 11 वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशन, बघा निर्णय काय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. टॉस तुम्ही जिंकलाय. सदतीस धावा धावफलकावरती लागल्या. 37. पुढचा बॉल, फटका बसलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. कॅचेसचा कॉल, परंतु त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे. बॉल भरपूर वेळ हवेत होता. अमरने आपण पाहायला गेलं तर संधी क्रिएट केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मात्र मिळालेली नाहीये. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 38. आणि विजयासाठी 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज. अनुजाला गोलंदाजी मार्क वरती आणि 5 बॉल 2. अप्पर कट आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना फिनिश केलाय चौकाराने. मॅच फिनिश, सामना फिनिश. आणि या मॅच मध्ये हिरो राहिलाय अर्थातच संदीप वलांगडे. काय बॅटिंग राहिली आहे, जबरदस्त बॅटिंग. आणि या मॅचचा हिरो संदीप वलांगडे. मी मोरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र संदीपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण द्यायचंय. रुद्र 11 वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशनने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला करायची बॅटिंग. जशी मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन.